नमस्कार मंडळी. टेक्नॉलॉजी न्यूजचे स्वागत आहे. मी प्रियांका पाटील तुमच्यासाठी घेऊन आलीये एक सुपरफास्ट जबरदस्त टेक न्यूज. काय वाटतं, आफ्रिकेतील इलेक्ट्रिक मोबिलिटी ईव्ही सेक्टरमध्ये काहीतरी मोठं घडतंय? तर ऐका, दुबई आधारित कंपनी स्पायरोने तब्बल $100 मिलियन तगडी फंडिंग मिळवली आहे. म्हणजे आफ्रिकेतील आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी ईव्ही मोबिलिटी इन्व्हेस्टमेंट आहे. वाव! यामुळे काय होणार? तर 2025 पर्यंत आफ्रिकेत तब्बल 1 लाखपेक्षा जास्त इलेक्ट्रिक बाईक्स धावणार. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत 400% वाढ. स्पायरोची ताकद दाखवते का नाही? सध्या स्पायरो 6 देशांमध्ये कार्यरत आहे: रवांडा, केनिया, नायजेरिया, युगांडा आणि इतरही. त्यांची 60,000पेक्षा जास्त ई-बाईक्स आणि 1500 बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स आहेत. म्हणजे रायडर्सना कधीही चार्जिंगची चिंता नाही. डिस्चार्ज बॅटरी द्या, चार्ज केलेली घ्या, झालं काम. तरी तुम्ही विचार करत असाल, हे सगळं आफ्रिकेच्या रियालिटीमध्ये कसं फिट होतंय? तर स्पायरोचे सीईओ कौशिक बर्मन म्हणतात की आफ्रिकेत बाईक टॅक्सी चालवणारे, ज्यांना तिथे बोडा बोडा किंवा ओकाडा म्हणतात, ते रोज 150-200 किलोमीटर प्रवास करतात. पेट्रोल खर्च खूप जास्त असतो आणि कमाई फार कमी. स्पायरोच्या ई-बाईक्स पेट्रोल बाईक्सपेक्षा 40% स्वस्त आहेत आणि प्रति किलोमीटर खर्च पण 30% कमी. म्हणजे रायडर्सना रोज $3 वाचतात. म्हणजे हे वाचलेले पैसे ते नवीन बाईक घ्यायला किंवा छोटा व्यवसाय सुरू करायला वापरू शकतात, असं बर्मन सांगतात. स्पायरो फक्त बाईक्स विकत नाही, तर त्यांचं बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क पण चालवतं. बाईक विकत घ्या किंवा लीजवर घ्या आणि स्वॅपिंग स्टेशनवर फक्त एनर्जीसाठी पैसे द्या. खास गोष्ट म्हणजे ब्लॅकआउट्सच्या वेळी पण त्यांची स्टेशन्स रिन्युएबल एनर्जीवर चालतात. त्यांनी केनिया, नायजेरिया, रवांडा आणि युगांडा इथे 4 असेंब्ली प्लांट्स पण सुरू केले आहेत, ज्यामुळे लोकल जॉब्स पण तयार होत आहेत. अगले 2 वर्षात ते लोकल सोर्सिंग 70% पर्यंत वाढवणार आहेत. तर हे $100 मिलियन फंडिंग नवीन स्वॅपिंग स्टेशन्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि रिसर्चसाठी वापरण्यात येणार आहे. कॅमेरून आणि टॅन्झानियामध्ये पण लवकरच ते पाय ठेवणार आहेत. स्पायरोला इतर ईव्ही कंपन्यांकडून स्पर्धा असेलही, पण बर्मन म्हणतात की त्यांची खरी स्पर्धा पेट्रोल बाईक्सची आहे आणि त्या लाखो लोकांशी, ज्यांना अजूनही परवडणारी वाहतूक मिळालेली नाही. एकंदरीत आफ्रिकेतील ईव्ही क्रांतीमध्ये स्पायरो एक मोठा प्लेयर म्हणून उदयास येत आहे. जबरदस्त! पुढच्या अपडेटसाठी टेक तडका 24/7 सोबत रहा. मी प्रियांका पाटील. पुन्हा भेटूया. धन्यवाद.